फिनलँड नावाचा देश आहे युरोपमध्ये. तर त्या देशाने काय केलं होतं, एक जबरदस्त एक्सपेरिमेंट केला होता. आणि तो एक्सपेरिमेंट काय होता माहिती आहे? त्याने आपल्या देशामध्ये जे सरकारी शाळा होत्या, गव्हर्नमेंट स्कूल होते, त्याच्यातून बुक्स बाजूला काढले. इतिहास, हिंदी, मराठी, भूगोल, सायन्स ही पुस्तकं काढून टाकली आणि त्याच्याऐवजी त्यांनी सॉफ्ट कॉपी आणली. त्यांनी जाहीर केलं, आजपासून आपल्या देशातील प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा टॅबलेटवर अभ्यास करणार, मोबाईल किंवा टॅबलेट, आयपॅड याच्यावरच अभ्यास करणार. पुस्तकं सगळी काढून टाकली. आणि त्या फिनलँड देशाच्या सरकारने एक गोष्ट जाहीर केली आपल्या देशामध्ये, की इंटरनेट हा आपला फंडामेंटल अधिकार असणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये इंटरनेट असलंच पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेट ऍक्सेस हा असलाच पाहिजे, इंटरनेट फ्री सगळ्या शाळेमध्ये. काय मजा झाली असेल ना मुलांची. त्यानंतर साधारण 2017-18 साल असेल, त्याच्यावर लाखो करोडो खर्च केले, बिलियन्स ऑफ डॉलर खर्च केले. त्याच्यानंतर एक सर्वे झाला, एका कंपनीने सर्वे केला सगळ्या मुलांचा, की याचा मुलांवर काय इम्पॅक्ट पडलेला आहे, रिझल्ट काय आहे. ह्या सर्वे नंतर सरकारने काय केलं माहिती, कम्प्लीट इंटरनेट बंद करून टाकलं. जाहीर केलं, शाळेमध्ये स्कूलमध्ये इंटरनेट कुणीही वापरायचं नाही, मोबाईल वापरायचा नाही. पुन्हा इंटरनेट, मोबाईल सगळं गेलं, टॅबलेट्स काढून घेतले आणि त्याच्याऐवजी गव्हर्नमेंटने पुन्हा पुस्तकं, पुन्हा ऍक्टिव्हिटीज दिल्या. त्याचबरोबर एक सब्जेक्ट सुद्धा ऍड केला. तो सब्जेक्ट कुठला माहिती आहे? ऍक्टिव्हिटीज आणि ॲडव्हेंचर हे त्यांच्या रेग्युलर सब्जेक्टमध्ये त्यांना ऍड करावा लागला. त्याच्यावर त्यांनी लवकरात लवकर इम्प्लिमेंट सुद्धा केली. लहान मुलांना शाळेमध्ये खड्डा खोदण्याचं प्रशिक्षण, भिंत बांधण्याचं प्रशिक्षण, कचरा काढण्याचं प्रशिक्षण, जेवण बनवायचं प्रशिक्षण आणि स्वेटर कसा विणायचा याचं सुद्धा प्रशिक्षण द्यायला सुरुवात. कारण काय माहिती, कारण मागच्या ज्या 12 वर्षामध्ये जे इंटरनेटचा कालावधी होता, टॅबलेटचा कालावधी होता, त्याच्यामध्ये जी पिढी तयार झाली ना, जी जनरेशन तयार झाली, ती सगळ्यात बर्बाद जनरेशन तयार झाली. पण त्या मुलांकडे एवढासा सुद्धा पेशन्स नव्हता, तिची सुद्धा सहनशक्ती नव्हती. का? ऑनलाईन रील्स, टॅबलेटमुळे. ही बुक रीड करताना त्याच्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशनच होत नव्हतं.